पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या तामिनी घाटात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत आहे। काही ठिकाणी रस्त्याचा भाग खचल्याची माहिती समोर येत आहे। मात्र या सर्व धोक्याकडे दुर्लक्ष करून अनेक नागरिक जीव धोक्यात घालून वाहनांसह रस्ता ओलांडताना दिसत आहेत। ही निष्काळजीपणा मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणारा ठरू शकतो। पाहूया हा विशेष रिपोर्ट। सध्या तामिनी घाटात मुसळधार पावसाने जोर धरला आहे। डोंगरातून कोसळणारे धबधबे, रस्त्यावरून वाहणारे पाणी आणि सतत पडणारा पाऊस यामुळे संपूर्ण घाट परिसरात धोकादायक बनला आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत आहे। एवढंच नाही तर काही भागांमध्ये रस्त्याच्या कडेलाही तडे गेले असून काही ठिकाणी रस्ता खचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। धोक्याची बाब म्हणजे या परिस्थितीतही अनेक पर्यटक आणि वाहन चालक कोणताही विचार न करता पूर आलेला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत। काही जण वाहणाऱ्या पाण्यातून दुचाकी आणि चारचाकी वाहने नेत आहेत, तर काही जण सेल्फी आणि व्हिडिओ काढण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे। तज्ज्ञांच्या मते रस्त्यावरून अवघे काही इंच वेगवान पाणी वाहत असले तरी वाहनांचा तोल जाऊ शकतो आणि काही क्षणातच मोठी दुर्घटना घडू शकते। दरवर्षी पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होते, पण काही लोक धोका ओळखत नाहीत। पाणी किती खोल आहे किंवा रस्ता खचला आहे याचा विचार न करता पुढे जातात। नागरिकांनी पूर आलेले रस्ते ओलांडू नयेत। रस्ता बंद असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा। स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये। तामिनी घाट हा निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असला तरी पावसाळ्यात तो तितकाच धोकादायक ठरतो। मुसळधार पावसामुळे अचानक पाण्याचा वेग वाढतो, डोंगरावरून दगड कोसळण्याचा धोका निर्माण होतो आणि रस्ते कमकुवत होतात। अशा परिस्थितीत एक चुकीचा निर्णय जीवघेणा ठरू शकतो। गेल्या काही वर्षात अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना घडल्या असून प्रशासनाकडून वारंवार सावधगिरीचे आवाहन करण्यात येत आहे। हवामान विभागाने घाट परिसरात आणखी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी इशारा फलक, बॅरिकेड आणि पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पूर आलेले रस्ते ओलांडू नयेत आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे।